शांती. आज आहे 18/9/2023ची मुरली. आजच्या मुरलीचे महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबांची आशा आहे की मुलांनी पूर्णपणे नष्टमोहा बनावे. जेव्हा पक्का वायदा करतील, बाबा तुम्ही आमचे, आम्ही तुमचे, तेव्हाच खरी प्रीत जुळेल. आजचा प्रश्न आहे, रुद्र शिवबाबांद्वारे रचलेला यज्ञ आणि मनुष्याद्वारे रचले जात असलेले यज्ञ यांच्यामध्ये मुख्य अंतर कोणते आहे? उत्तर आहे, पहिला पॉइंट, मनुष्य जे काही यज्ञ रचतात त्यामध्ये जवस, तीळ इत्यादी स्वाहा करतात ते मटेरियल अर्थात भौतिक यज्ञ आहेत. बाबांनी जो यज्ञ रचला आहे हा अविनाशी ज्ञान यज्ञ आहे. यामध्ये संपूर्ण जुनी दुनिया स्वाहा होते. दुसरा पॉइंट आहे, ते यज्ञ थोडा काळ चालतात. हा यज्ञ जोपर्यंत विनाश होत नाही तोपर्यंत चालत राहणार. जेव्हा तुम्ही मुले कर्मातीत अवस्थेपर्यंत पोहोचाल तेव्हा यज्ञाची समाप्ती होईल. गीत आहे, निर्बल से लढाई बलवान की. ओम शांती. आता मुले हे जाणतात की याला पाठशाळा सुद्धा म्हणतात आणि ज्ञान यज्ञ सुद्धा म्हणतात. पाठशाळेच्या दृष्टीने एम ऑब्जेक्ट तर जरूर पाहिजे. आता हा यज्ञापरी यज्ञ सुद्धा आहे आणि पाठशाळा देखील आहे. हा रुद्र ज्ञान यज्ञ आहे. ते लोक याची कॉपी करतात. मटेरियल अर्थात भौतिक यज्ञ रचतात. त्यामध्ये जवस, तीळ इत्यादींची आहुती टाकतात आणि दुसरा मग महायज्ञ सुद्धा रचतात, जिथे चारही बाजूंनी शास्त्रांचे ग्रंथ सुद्धा ठेवतात. खूप मोठी जमीन घेतात, मग एकीकडे भात, तूप, पीठ इत्यादी सर्व ठेवतात आणि दुसरीकडे सर्व शास्त्र सुद्धा ठेवतात. जे शास्त्र सांगाल ते ऐकवतात आणि दुसरीकडे यज्ञामध्ये आहुती सुद्धा टाकत राहतात. बाबा म्हणतात, रुद्र हे तर माझे नाव आहे. म्हणतात सुद्धा, रुद्र भगवंताने ज्ञान यज्ञ रचला होता. याचे नाव पडले आहे रुद्र ज्ञान यज्ञ. ज्याप्रमाणे नेहरूजींच्या नंतर नाव ठेवतात नेहरू मार्ग, नेहरू पार्क इत्यादी. आता रुद्र तर आहे भगवान शिव. त्यांनीच रुद्र ज्ञान यज्ञ रचला आहे. या यज्ञामध्ये साऱ्या जुन्या सृष्टीची आहुती पडते. हे कोणाच्या बुद्धीमध्ये थोडेच असेल. किती मोठी सृष्टी आहे, किती दूर दूरपर्यंत शहरे आहेत. या अविनाशी ज्ञान यज्ञामध्ये सर्वांची आहुती पडणार आहे. जुन्या दुनियेचा विनाश तर नक्की होणारच आहे. मग नवीन दुनिया बनेल. विनाश होण्यासाठी नैसर्गिक आपत्ती सुद्धा मदत करते. तर हा आहे रुद्र राजस्व अश्वमेध अविनाशी ज्ञान यज्ञ. अविनाशी अर्थात विनाश होईपर्यंत चालूच राहील असा यज्ञ कोणाचा चालत नाही. फार फार तर 1 महिना चालवतील. गीता देखील 1 महिना पठण करतात. आता बाबा समजावून सांगत आहे की मी हा ज्ञान यज्ञ रचला आहे. हा आहे राजस्व अश्वमेध अर्थात तुमचा जो रथ आहे, अर्थात शरीर आहे, त्याला स्वाहा करायचे आहे. बळी चढवायचे आहे अर्थात अर्पण करायचे आहे. त्यांनी नाव वेगळे ठेवले आहे. दक्ष प्रजापतीचा यज्ञ दाखवतात. त्यामध्ये घोड्याला जाळतात. खूप मोठी कहाणी आहे. बाबा समजावून सांगत आहेत, हा आहे माझा अविनाशी ज्ञान यज्ञ. अविनाशी द्वारा अविनाशी यज्ञ. असे नाही की कायम चालत राहील. जेव्हा संपूर्ण दुनियेची स्वाहा होण्याची वेळ येईल तोपर्यंत हा यज्ञ चालणार आहे. कारण बाबा आहेत ज्ञानाचे सागर. भक्तीची तर पुष्कळ शास्त्र आहेत. ज्ञानाचे सागर बाबा आहेत, तर जरूर त्यांच्याजवळ नवीन ज्ञान असेल. बाबा आपला पूर्ण परिचय देतात आणि मग सृष्टी चक्र कसे फिरते ते सुद्धा समजावून सांगतात.
ज्यामुळे आत्मा त्रिकालदर्शी बनते. त्रिकालदर्शीपणाचे ज्ञान दुसरे कोणीही देऊ शकणार नाही. एकतर ज्ञानाला धारण करायचे आहे, दुसरे तुम्हा मुलांना योग बळाद्वारे विकर्माजीत बनायचे आहे. जन्मजन्मांतरीच्या पापांचे ओझे जे डोक्यावर आहे ते भस्म होण्यासाठी वेळ लागतो. कित्येक वर्ष झाली तरी देखील कर्मातीत झालेले नाहीत. कर्मातीत अवस्था जेव्हा येते तेव्हा यज्ञाची सुद्धा समाप्ती होते. हा खूप मोठा जबरदस्त यज्ञ आहे. चिन्हे सुद्धा पाहत आहात, तयारी चालू आहे. पुढे जाऊन तुम्ही पाहाल नैसर्गिक आपत्ती सुद्धा त्यांची तयारी करत आहेत. कधी प्रचंड पूर येतील, कधी भूकंप, तर कधी दुष्काळ पडेल. ते लोक तर थापा मारतात की 4 वर्षांची योजना केली आहे, त्यामुळे भरपूर धान्य उपलब्ध होईल. अरे, खाणारे मनुष्य तर खूप जास्त आहेत. फक्त मनुष्य थोडेच खातील. टोळ, कोळी इत्यादी सुद्धा खाऊन टाकतात. पूर येतात, खूप नुकसान करतात. बिचाऱ्यांना हे माहीत सुद्धा नाही. तुम्ही जाणता दुष्काळ इत्यादी जरूर पडणार आहे. त्याची चिन्हे दिसू लागली आहेत. थोडी लढाई सुरू झाली तर धान्य येणेच बंद होईल. पहिले लढाईमध्ये किती स्टीमर्स अर्थात बोटी बुडवल्या होत्या. एकमेकांचे खूप नुकसान केले होते. बाबा म्हणतात 5000 वर्षापूर्वी सुद्धा हा यज्ञ रचला होता आणि तुम्ही राजयोग शिकला होता. यज्ञ रचला जातो ब्राह्मणांद्वारे. गीतेमध्ये तर लढाई इत्यादीच्या गोष्टी लिहिल्या आहेत. संजय इत्यादी सुद्धा आहेत. ही सर्व आहे भक्ती मार्गाची सामग्री. ही सुद्धा अविनाशी आहे. पुन्हा भक्ती मार्गामध्ये तीच सामग्री निघेल. रामायण इत्यादी जी काही शास्त्रे निघाली आहेत ती पुन्हा निघतील. ज्यांची राजधानी चालली, इंग्रज आले, मुसलमान आले, हे सर्व होऊन गेले आहेत. मग पुन्हा येतील. पुन्हा पार्टिशन अर्थात फाळणी देखील होईल. या गोष्टींना तुम्ही जाणू शकता. तुमच्यामध्ये सुद्धा नंबरवार आहेत. कोणी तर काहीच जाणत नाहीत. तर बाबा समजावून सांगत आहेत की किती यज्ञ रचतात. त्यांना समजावून सांगायचे आहे. वास्तविक आहे अश्वमेध अविनाशी रुद्र ज्ञान यज्ञ, जो रुद्र शिव भगवानानेच रचला होता. कृष्णाने रचलेला नाही. श्रीकृष्णाचे तेच चित्र मग सतयुगामध्ये मिळेल. पुन्हा कधीही मिळू शकणार नाही, कारण ते नाव, रूप, देश, काळ सर्व काही बदलत जाते. असे तर होऊ शकत नाही की श्रीकृष्ण येऊन स्वतःला पतित पावन म्हणतील. पतित पावन एक परमात्माच आहेत. असे नाही की तुम्ही म्हणाल सुरुवातीलाच रूप का दाखविले नाही. नाही, असे थोडेच असते की सर्व काही सुरुवातीलाच सांगतील. तुम्ही म्हणाल सुरुवातीपासून हे ज्ञान का देत नव्हते. एका दिवसातच का नाही ज्ञान देत. परंतु नाही, हे तर ज्ञानसागर आहेत, तर जरूर थोडे थोडे सांगत राहतील. असे थोडेच आहे की सर्वजण एकाच वेळेला शिकतील. नंबरवार शिकतील आणि शिक्षणामध्ये वेळ लागतो. याचे नावच आहे अविनाशी रुद्र ज्ञान यज्ञ. आता हे तर कुठेही लिहिलेले नाहीये. शास्त्रांमध्ये निमित्त मात्र केवळ शब्द आहे की भारताचा प्राचीन सहज राजयोग. अच्छा, प्राचीन म्हणजे केव्हा. सुरुवातीला तर जरूर या अविनाशी ज्ञान यज्ञाद्वारे स्वर्ग बनवला असेल. बाबा म्हणतात मी येतो कल्पकल्प संगमयुगे. त्यांनी चूक केली आहे. समय देखील बदलून टाकला आहे. मग सतयुगाचा कालावधी लाखो वर्ष लिहिला आहे. थापा मारल्या आहेत. हे तर आहे 4 भाग. स्वास्तिकाचे सुद्धा 4 हिस्से करतात. ज्ञान आणि भक्ती. अर्धा कल्प ज्ञान अर्थात दिवस, अर्धा कल्प भक्ती अर्थात रात्र. ज्ञानाचे प्रारब्ध लोणी मिळते. भक्तीचे प्रारब्ध अधोगती होता होता एकदम संपून जातात. नवीन दुनियेला मग जुने जरूर बनायचे आहे. कला कमी होत जातात. म्हणून आता याला भ्रष्टाचारी, विकारी म्हटले जाते.
आसुरी दुनिया आहे ना. तुम्ही जाणता ही भक्ती इत्यादी केल्याने कधी भगवान मिळू शकत नाही. भक्ती तर करतच आले आहात, बंद होत नाही. जर भगवान भेटले तर भक्ती बंद होईल ना. अर्धा कल्प भक्तीला चालायचेच आहे. या सर्व गोष्टी मनुष्यांना समजावून सांगाव्या लागतात. दुनिया नवीन कशी बनते याचा चित्रांद्वारे साक्षात्कार करावयाचा आहे. जुनी दुनिया नष्ट होऊन मग नवीन स्थापन होते. आता एक्झिबिशन अर्थात प्रदर्शनी इत्यादीचे एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या हस्ते ओपनिंग करावे लागेल. मदत तर घ्यावी लागेल ना. त्यांना मग थँक्स दिले जातात. शुभेच्छा देण्यासाठी तार पाठवली जाते. किती मोठ्या मोठ्या उपाध्या स्वतःला दिल्या आहेत. श्री श्रीची उपाधी सुद्धा दिली आहे. श्री श्री बाबा समजावून सांगत आहेत. श्रेष्ठाचारी दुनिया होती, आता भ्रष्टाचारी आहे. मग बाबा श्रेष्ठाचारी बनवण्यासाठी आले आहेत. ते मग पहिल्यापासूनच स्वतःला श्री नाव ठेवून देतात. वास्तविक श्री लक्ष्मी, श्री नारायण सतयुगामध्ये म्हटले जाते. राजांना श्रीची उपाधी कधीही देत नव्हते. त्यांना मग हिज हायनेस म्हणतात. सर्वात मोठे हिज होलीनेस लक्ष्मीनारायण यांची राजा देखील पूजा करतात, कारण ते पवित्र आहेत, स्वतः पतित आहेत. पावन राजांना हिज होलीनेस म्हटले जाते. आता तर हिज हायनेसच्या ऐवजी बऱ्याच उपाध्या सर्वांना देतात. श्री श्री म्हणत राहतात. आता बेहदचे बाबा तुम्हाला श्री बनवत आहेत. नवीन दुनिया कशी स्थापन होते हे चित्रांवरच समजावून सांगू शकता. आपण भ्रष्टाचारीपासून श्रेष्ठाचारी बनविण्याची सेवा करतो. तुम्ही ओपनिंग करा. त्यांना समजावून सांगितले पाहिजे की सेकंदामध्ये जीवनमुक्ती असे गायले जाते ना. समजावून सांगणारा अतिशय ॲक्टिव्ह अर्थात सक्रिय असायला पाहिजे. फूर्त म्हणजेच तत्पर असायला पाहिजे. मिलिटरीवाले किती टिपटॉप राहतात. तुम्हा मुलांचे नाव किती मोठे आहे, शिवशक्ती सेना. हे ज्ञान मिळतेच अबलांना, अहिल्यांना. इथल्या गोष्टीच वंडरफुल आहेत. उच्च ते उच्च भगवान आणि शिकवतात पहा कोणाला आहेत. अहिल्यांना, कुब्जांना. भगवान वाच त्यांना राजयोग शिकवितो. ड्रामामध्ये अशी नोंद आहे. परंतु सर्वजण थोडेच स्वतःला पाप आत्मा समजतात. बाबा म्हणतात हा अंतिम जन्म पवित्र बनाल तर एका सेकंदामध्ये जीवनमुक्ती प्राप्त करू शकता. येतात तर खूप. आश्चर्यवत सुनंती कथंती बाबांचे बनंती, तरी सुद्धा गिरंती आणि भागंती होतात. हे सुरुवातीपासून होत आले आहे. सकाळी म्हणतील आम्हाला पक्का निश्चय आहे. संध्याकाळी म्हणतील मला संशय आहे, मी जातो, मी चालू शकत नाही, ध्येय उच्च आहे, मी सुट्टी घेतो. ड्रामाची भावी बाबांना फारकती देतात. माया इतकी प्रबळ आहे जी चालता चालता थप्पड मारते. मुले म्हणतात बाबा मायेला थोडे नरम व्हायला सांगा. बाबा म्हणतात मी तर मायेला म्हणतो खूप गरम हो. बाबा म्हणतात खबरदार रहा. असे नाही की माया थप्पड मारेल आणि तुम्ही अडकून पडाल. तुम्ही मागताच जनकाप्रमाणे गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना जीवनमुक्ती. बाबा म्हणतात एक जन्म पवित्र बनाल तर तुम्ही स्वर्गाचे मालक बनाल. मनुष्यांचे विषावर अर्थात विकारांवर मन किती जडलेले आहे. चालता चालता खाली पडतात अर्थात अधोगती होते. आपण लग्न करू इच्छित नाही तर गव्हर्नमेंट काहीही करू शकणार नाही. समजावून सांगू शकता की आम्ही पतित व्हायचे का, जे पुजारी बनून सर्वांच्या समोर डोके झुकवावे लागेल. मी कुमारी आहे तर सर्वच जण माझ्या समोर डोके झुकवतात, तर आम्ही का बरे पूज्य राहू नये. बेहदचे बाबा म्हणतात की पवित्र पूज्य बना. एकच राजयोगाची परीक्षा आहे. किती जण चढतात आणि पडतात. प्रत्येकजण आपापला पार्ट बजावतो.
रिझल्ट तरीसुद्धा तोच राहील जो कल्पापूर्वी लागला असेल. हा ड्रामा आहे. आपण ॲक्टर्स आहोत. पूर्ण नष्टमोहा बनतील तेव्हाच तर बाबांवर पूर्ण प्रेम जडेल. बाबा बस आम्ही तर तुमचीच आठवण करणार, तुमच्याकडून वारसा घेऊनच सोडणार, अशी प्रतिज्ञा करावी लागेल. तेव्हा पती पत्नी दोघेही पवित्र बनून स्वर्गधामाला जाऊ शकतील. दोघेही ज्ञानचितेवर बसतील. अशा बऱ्याच जोड्या बनणार आहेत. नंतर मग लवकर लवकर झाड वाढायला सुरुवात होईल. अच्छा, गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉईंट आहे, या अविनाशी ज्ञानयज्ञामध्ये आपल्या या रथासहित अर्थात देहासहित सर्व काही स्वाहा करायचे आहे. सेवेसाठी अतिशय चपळ आणि तत्पर बनायचे आहे. दुसरा पॉईंट आहे, माया कितीही तापलेली असली तरीही सावध राहून तिच्या थपडेपासून स्वतःला वाचवायचे आहे. घाबरायचे नाही. वरदान आहे, दया भावनेला धारण करून सर्वांच्या समस्यांना समाप्त करणारे मास्टर दाता भव. दया भावनेला धारण करून सर्वांच्या समस्यांना समाप्त करणारे मास्टर दाता भव. स्पष्टीकरण आहे, ज्या काही आत्म्यांच्या संपर्कामध्ये येता, भले कोणी कसलेही संस्कार असणारा असेल, विरोध करणारा असेल, स्वभावाची टक्कर खाणारा असेल, क्रोधी असेल, कितीही विरोधी असेल, तुमची दया भावना त्याच्या अनेक जन्मांचे कठोर हिशोब सेकंदामध्ये समाप्त करेल. तुम्ही केवळ आपल्या अनादी आदी दातापणाच्या संस्कारांना इमर्ज करून दया भावनेला धारण करा. तेव्हा ब्राह्मण परिवाराच्या सर्व समस्या समाप्त होतील. स्लोगन आहे, आपल्या रहेमदिल स्वरूपाद्वारे अथवा दृष्टीद्वारे प्रत्येक आत्म्याला परिवर्तन करणे हेच पुण्यात्मा बनणे आहे. आपल्या रहेमदिल स्वरूपाद्वारे अथवा दृष्टीद्वारे प्रत्येक आत्म्याला परिवर्तन करणे हेच पुण्यात्मा बनणे आहे. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.